दोघा भावांना प्लास्टिकच्या पाईप तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना सांगलीत रेल्वे स्टेशन येथे घडली। या प्रकरणी सुनील बसप्पा जगदाने वय 23 राहणार न्यू रेल्वे स्टेशन समोर सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। त्यानुसार सचिन काटकर आणि त्याचा कामगार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रेल्वे स्टेशनच्या जवळील गार्डनजवळ रोडवर 2 एप्रिल रोजी रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादीचा मोठा भाऊ विनायक यास फिर्यादीच्या ओळखीचा सचिन काटकर हा प्लास्टिक पाईपने हातावर पायावर मारहाण करून तू रेल्वे स्टेशन जवळ तिकीट काढण्यास येण्याचे नाही, पार्किंगचा ठेका माझ्याजवळ आहे, तू या एरियामध्ये येण्याचे नाही, आलास तर तुला जिवंत ठेवणार नाही, तुझ्यावर चोरीचा खोटा गुन्हा दाखल करीन असे म्हणून शिवीगाळ करीत असताना फिर्यादीचा भाऊ विनायक यास सोडवण्यास गेला असता सचिन काटकर याने फिर्यादीला खाली पाडून पोटात लाथाबुक्क्याने मारून गालावर हाताने मारले आणि शिवीगाळ करून दमदाटी केली आणि त्याचा कामगार फिर्यादी आणि फिर्यादीच्या भावाच्या मागे लागून शिवीगाळ करून दमदाटी केली आहे। म्हणून फिर्यादीनं सचिन काटकर आणि त्याचा कामगार दोघांच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे।